नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया, 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या या मंगलमयी दिनानिमित्त तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आणि या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अक्षय म्हणजेच ज्याचा कधीही क्षय होत नाही असे. आजच्याच दिवशी केलेले दान, जप आणि सत्कर्म अक्षय फळ देते अशी आपली श्रद्धा आहे. आजच्या याच दिवसानिमित्त जाणून घेण्यासाठी आपण आजचा हा विशेष इंद्रधनुष्य हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आजच्या या खास दिवसाबद्दल माहिती देण्यासाठी आल्या आहेत विशाखा भिडे मॅडम. मॅडम, अक्षय तृतीयेचा आजचा हा खास छान दिवस आहे, तर अक्षय तृतीया म्हणजे नेमकं काय, हा दिवस आजचा का खास आहे? नमस्कार श्रोते हो, आजच्या ह्या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते की आपणाला सुख, समृद्धी, आयुरारोग्य सर्व काही अक्षय लाभावं. आणि ह्या सगळ्या शुभेच्छा देऊन आज अक्षय तृतीयेचं महत्त्व मी आपल्याला सांगते. अक्षय म्हणजे जी कधीही क्षय पावत नाही, नष्ट होत नाही अशी ही तिथी, म्हणून तिला अक्षय तृतीया असं म्हणतात. मराठी महिन्यातल्या पंचांगानुसार जर सांगायचं झालं तर अनेकदा आपल्या तिथींचा क्षय होत असतो. म्हणजे एकदा एखादी तिथी सूर्योदयाच्या वेळेला नसते आणि त्यामुळे एखादी तिथी काही वेळेला 2 दिवस असते, असंही होतं. पण वैशाखातली ही जी तृतीया आहे ना, तिचा कधीही क्षय होत नाही. ही एकमेव तिथी अशी आहे की ती अक्षय आहे. ह्या तिथीचा क्षय होत नाही म्हणून तिला अक्षय तृतीया असं म्हणतात. ही जी तृतीया आहे या दिवशी आकाशामध्ये चंद्र आणि सूर्य हे मेष राशीमध्ये असतात आणि ही मेष रास उच्चीची समजली जाते. म्हणजे त्यावेळेला सगळ्या सुखांना तुम्ही प्राप्त करू शकता. त्यामुळं ह्या दिवसाला जास्त महत्त्व आहे आणि 3.5 मुहूर्तामध्ये ह्या दिवसाची गणना केली जाते. मॅडम, या अक्षय तृतीयेला 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असं म्हटलं जातं, तर 3.5 म्हणजे नेमकं काय? आपल्याकडे बऱ्याच गोष्टी ह्या 3.5 मध्ये मोडतात. खरं सांगायचं तर 3.5 म्हणजे ॲक्च्युअली 4 ठिकाणं किंवा 4 सण किंवा 4 दिवस असंच असतं. पण प्रत्यक्षात एक दिवस किंवा ते स्थान अर्ध असं मानलं जातं आणि म्हणून त्याला आऊट असा शब्द आहे. किंवा पूर्वीच्या काळी जशी आपण निमकी, पावकी वगैरे म्हणत होतो तसं आउटकी पण होती. म्हणजे 3.5 पटीनं सगळ्या गोष्टी सांगायच्या. तसं हा 3.5 शब्द कुठून आला तर मुळात आपला जो ओंकार आहे त्या ओंकाराच्या मात्रा 3.5 आहेत. म्हणजे आपण एरवी ओंकाराला अ, उ आणि म ह्या 3 मात्रा आहेत म्हणतो, पण ओंकार हे अक्षर काढायला गेल्यावर त्याच्यावरती जो अर्धचंद्र आहे ती अर्धी मात्रा आहे आणि ह्या ओंकारातनं सृष्टीची निर्मिती झाल्यामुळं ह्या 3.5 शब्दाला अत्यंत महत्त्व आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे 3.5 शक्तिपीठं आहेत देवीची, 3.5 शंकराचार्यांची पीठं आहेत. नंतर आपल्या देहाला 3.5 हाताचा देह म्हटला जातो. त्यामुळे जमिनीवर ठेवताना सुद्धा जमीन 3.5 हातच लागते असं म्हणतात. हा प्रत्येक गोष्टीला 3.5 हा शब्द वापरला जातो. त्यामुळे हा 3.5 मुहूर्तातला म्हणजे जे अत्यंत चांगले क्षण म्हणतात ते असणारा दिवस म्हणून हा 3.5 मुहूर्तातला एक दिवस असं म्हणतात. त्यामध्ये गुढीपाडवा, दसरा, दिवाळी पाडवा आणि अक्षय तृतीया असे 4 दिवस ह्या 3.5 मुहूर्तामध्ये येतात आणि त्यातला अक्षय तृतीया हा आता आज आलेला दिवस हा अत्यंत शुभ दिवस म्हणून मानला जातो. आपल्याकडे परशुरामाचा जो उत्सव होतो ना, त्याचा जन्मदिवसच अक्षय तृतीयेचा आहे. भगवान परशुरामाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं चिपळूण येथील श्री क्षेत्र परशुराम येथे विविध धार्मिक उपक्रम साजरे केले जातात. याबद्दलची माहिती आपल्याला देत आहेत देवस्थानचे ट्रस्टी डॉक्टर प्रशांत पटवर्धन सर. आज अक्षय तृतीयेचा दिवस आहे आणि हा दिवस म्हणजे भगवान परशुरामाचा जन्मदिवस. आपण परशुराम देवस्थानाचे ट्रस्टी आहात, तर काय बोलाल आजच्या दिवसाबद्दल? कोकण भूमीचे निर्माते भगवान परशुराम यांचा हा जन्मदिवस अक्षय तृतीयेचा गेले 3 दिवस आम्ही साजरा करतो.
या अक्षयतृतीया उत्सवाच्या निमित्तानं विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन आम्ही केलेलं आहे. परशुरामांचा यज्ञ असतो. प्रसिद्ध व्याख्याते आणि प्रवचनकार निलेश ओक यांची 2 दिवस प्रवचन आहेत. रोज संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम आहे. 19 तारखेला अक्षय तृतीयेच्या दिवशी परशुराम जन्म सोहळा संपन्न होतो. यावेळी फार मोठ्या संख्येने कोकणातील भाविक आणि भक्तगण या कार्यक्रमाला उपस्थित असतात. या उत्सवाची सांगता नाटकांनी होते. गेली 110 वर्ष परशुराम नाट्य समाज या उत्सवात नाटक सादर करतो. अशी मोठी परंपरा असलेला उत्सव अतिशय आनंदात आणि अतिशय चांगल्या प्रतिसादामध्ये सुरू आहे. कोकण भूमीचे निर्माते म्हणजे भगवान परशुराम, तर याविषयीही सर सांगा. पृथ्वी दान दिल्यानंतर दान दिलेल्या जागेवर राहायचं नाही म्हणून परशुरामांनी बाण मारून समुद्र मागे हटवला आणि कोकण भूमीची निर्मिती केली. कोकण भूमीच्या निर्मितीनंतर परशुरामांनी आपलं ध्यानाचं ठिकाण निश्चित केलं. ते म्हणजे महेंद्रगिरी पर्वत. आता चिपळूण शहराच्या नजीक असलेलं वाशिष्ठी किनाऱ्याच्या बाजूला असलेला जो डोंगर आहे तो महेंद्रगिरी पर्वत आहे. या पर्वतावर परशुरामांनी आपलं उर्वरित आयुष्य व्यतीत केलं आणि इथेच ध्यानधारणा केली. इथेच त्यांनी एक मोठी शाळा सुरू केली आणि विविध प्रकारचं शिक्षण प्रशिक्षण परशुरामांनी या ठिकाणी घडवलं. इथली वेदपाठ शाळेमध्ये कर्ण आणि द्रोणाचार्य हे शिकलेले आहेत. अशी मोठी परंपरा असलेली वेदपाठ शाळा परशुरामांची या इथं होती. आजही हा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी भक्तगण किंवा नागरिक चिपळूण भूमीला येत असतात का? संपूर्ण देशभरातून भाविक येत असतात. सकाळी 5 वाजता षोडशोपचारे पूजा होते आणि त्यानंतर दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भक्तगण येत असतात आणि जन्मोत्सव सोहळ्यातही ते सहभागी होत असतात. कीर्तन, प्रवचन, संगीत सभा अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांनी हा उत्सव संपन्न होत असतो. जसा मी भगवान परशुरामांचा अवतार आज अक्षय तृतीयेला झाला सांगितलं, तसं भगवंताचे आणखीन अवतार आहेत. 24 अवतार मानलेले गेत. तर त्यामध्ये एक हयग्रीव अवतार पण आज अक्षय तृतीयेला झालाय. हय याचा अर्थ घोडा, घोड्याचं तोंड असणारा. जसं आपल्याकडे नरसिंहाचा अवतार आहे की नरसिंहाचं त्याला सिंहाचं मुख आहे आणि बाकी शरीर सगळं मानवी आहे, असा जो नरसिंहाचा अवतार आहे तसा हा हयग्रीव अवतार आहे. हा सुद्धा हयग्रीव नावाचा एक राक्षस होता आणि त्याला अतिशय उन्मत्तपणानं तो जेव्हा वागायला लागला त्यावेळेला त्याच्याच सारखं रूप घेऊन भगवंतांनी त्याला मारलं आणि त्यामुळं हा हयग्रीव अवतार आहे. तो सुद्धा हा अक्षय तृतीयेला झालाय. नंतर नरनारायणांचा एक अवतार सुद्धा ह्याच दिवशी झालेला आहे. कारण हे दोघं जुळे भाऊ होते आणि ते ऋषी रूपामध्ये प्रगट झालेले होते आणि त्यांनी पण खूप तपश्चर्या केली आणि त्यामुळं भगवान तिथं प्रगट झाले. आणि असं जे स्थान आहे की तिथं ह्या भगवंतांनी कायमस्वरूपी राहावं असं ह्या नरनारायणांनी देवाला प्रार्थना केली. ते स्थान म्हणजे केदारनाथ आणि तिथे ह्या नरनारायणांनी तपश्चर्या करून भगवान शंकरांना तिथं कायमस्वरूपी आपल्यासारख्यांना सगळ्यांना दर्शन द्यावं म्हणून कायमस्वरूपी तिथं वास्तव्य करावं अशी प्रार्थना केली. ते नरनारायण सुद्धा अक्षय तृतीयेला त्यांचा जन्म झालेला आहे. आणि या दिवसाशी निगडीत काही पौराणिक कथा आहेत का? महाभारतामध्ये एक अशी कथा आहे की पांडवांना वनवास भोगायला लागला आणि ह्या वनवासामध्ये त्यांच्या जेवणाची व्यवस्था काय हा प्रश्न होता. त्यावेळेला धौम्य ऋषींनी युधिष्ठिराला सांगितलं की तू सूर्याची उपासना कर. सूर्यानं ह्या पांडवांना एक पात्र दिलं, त्याला अक्षय पात्र असं म्हणतात. म्हणजे अक्षय तृतीयेलाच ते पात्र मिळालं असा काही ठिकाणी उल्लेख आहे. तर त्या पात्रामध्ये जे काही तुम्ही इच्छा कराल ते सगळं त्या पांडवांना अन्नपदार्थ मिळत असत. पण एकदा ते धुतलं आणि संध्याकाळी जे ठेवून दिलं तर दुसऱ्या दिवशी सूर्य उगवेपर्यंत ते मिळत नसे. भगीरथ राजा आणि भगीरथ प्रयत्न, आपण असं म्हणतो भगीरथ प्रयत्न केले, तर ह्या भगीरथांच्या प्रयत्नाने गंगेचं अवतरण ह्या अक्षय तृतीयेला पृथ्वीवरती झालं आणि त्यामुळं सगळ्यांची ती जीवनदायिनी आहे गंगा आणि ती इतकी पुण्य प्रदान करते तुम्हाला की तुमची सगळी पापं धुवून काढते. त्यामुळं त्या गंगेचं अवतरण ह्या दिवशी झालेलं आहे.
आजच्याच दिवशी बद्रीनाथचे दरवाजे दर्शनासाठी खुले होतात. कृष्णाच्या त्यामुळं काही कथा ह्या दिवसाशी जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे एकतर त्यातली सगळ्यांना माहीत असणारी कथा म्हणजे त्याचा जो मित्र आहे सुदामा, तो अत्यंत गरीब होता. सुदामा जेव्हा कृष्णाला भेटायला आला त्यावेळेला त्याच्याकडे त्या कृष्णाला द्यायला काही नव्हतं आणि एक मूठभर पोहे तो त्याला भेट म्हणून घेऊन आला आणि ते त्याचं दारिद्र्य बघितल्यावर ते मूठभर पोहे भगवंताने खाल्ले आणि त्या मूठभर पोह्याच्या बदल्यात त्याला सुवर्ण नगरी प्रदान केली. सुदाम नगरी ही सुवर्णाची झाली संपूर्ण त्याची. तो अक्षय तृतीयेचा दिवस आहे, त्यामुळे सुवर्णाला परत महत्व आलं. अशा अनेक कथा आहेत. ह्यातलं आणखीन एक म्हणजे व्यासांनी ह्या दिवशी महाभारत लिहायला सुरुवात केली. भगवान गणेश त्यांच्यासमोर लिहायला बसलेले होते आणि व्यास सांगतायत, तर तो हा पहिला दिवस आहे. या दिवशी महाभारत लिहायला सुरुवात झाली. तसं कृष्णाला ह्या दिवसामध्ये चंदन लेपन करण्याचा विधी पण आहे. अर्थातच जशी वैशाखाची उष्णता आहे, जसं आपल्याला उन्हानं जसं सहन होत नाही, उन्हाळा सहन होत नाही, आपण थंडावा येण्यासाठी काही ना काहीतरी वेगळ्या गोष्टी करत असतो, वाळ्याचे पंखे लावतो वगैरे, तसं कृष्णाला त्या उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून त्याच्या सर्वांगाला चंदन लेपन करण्याचा विधी आहे. किंवा चैत्रातली जी तृतीया आहे तिथपासून ह्या अक्षय तृतीयेपर्यंत चैत्र गौर आपल्याकडे बसवली जाते आणि ती सुद्धा झोपाळ्यावर बसवतात. नाहीतर एरवी आपल्याकडं कसं की देव बसवला की त्याला जागचा हलवत नाहीत, देवांना एकाच ठिकाणावरती स्थानापन्न केलेलं असतं. तसं ह्या चैत्र गौरीला तसं नाहीये, तिला झुल्यावर बसवतात आणि झोके देणं अर्थातच त्याने वारा येणं आणि त्यामुळं दोलोत्सव असं म्हणतात. तसा हा कृष्णाचा पण दोलोत्सव यावेळेला केला जातो. त्याला पण झोपाळ्यावर बसवून त्याला झुल्यावर झोके दिले जातात आणि त्यामुळे गुजरातमध्ये हा सण दोलोत्सव म्हणून साजरा होतो. असे वेगवेगळ्या प्रथा आहेत. या निमित्ताने हळदी कुंकू सुद्धा केलं जातं आपल्याकडे. त्यानिमित्तानं सगळ्या स्त्रिया एकत्र याव्यात, विचारांची देवाणघेवाण व्हावी, थोडक्यातच सुख एकमेकांना वाटावं आणि तो थंडावा. त्यामुळं आपल्याकडे मुळात कोकणामध्ये आंब्याची ह्या वेळेला फळं खूप उपलब्ध असतात, म्हणून मग कैरीचं पन्हं, डाळ असं त्या सुवासिनींना बोलवून दिलं जातं आणि देवीची एक छानशी आरास करून तिच्यासमोर वेगवेगळे पदार्थ करून ठेवले जातात. थोडक्यात घाटावरती जसा गौरीच्या सणाला अन्नकोट करतात तसं आपल्याकडे चैत्र गौरीच्या वेळेला सुद्धा तो अन्नकोटच म्हणा, कारण वेगवेगळे पदार्थ त्या देवीच्या समोर मांडतात. मग त्याच्यात चकल्या असतील, लाडवांचे वेगवेगळे प्रकार असतात, करंज्यांचे असतात वेगवेगळे प्रकार, फळं वगैरे वेगवेगळी कापून ठेवतात आणि अशी ती आरास सगळी जवळजवळ अन्नपदार्थांचीच असते त्या देवीला. आणि तिच्या पुढ्यामध्ये एक टोपडं घालून एक छोटंसं बाळ पण ठेवलं जातं की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना त्याचा आनंद मिळावा आणि तो चैत्रगौरीचा सण साजरा व्हावा या दृष्टीनं तो सगळेजण साजरा करतात. आणि आंब्याच्या पन्ह्याला ह्या काळामध्ये जास्त महत्त्व दिलं जातं. अक्षय तृतीयेला दान केलं की पुण्य मिळतं असं म्हणतात, तर याविषयी मॅडम आम्हाला सांगा. म्हणजे असं मुळातच हा वैशाख महिन्यामध्ये येतो आणि वैशाखामध्ये प्रचंड रणरणतं ऊन असतं. आता त्यामुळं ह्या दिवसामध्ये किंवा ह्याच दिवशी काही दानं सांगितलेली आहेत. दान करावं म्हणजे दान केलं की तुमच्याकडची संपत्ती वाढते. आपल्याला असं वाटतं की मी दान केलं म्हणजे आता माझ्याकडचं कमी झालं, पण उपनिषदामध्ये एक वाक्य आहे की तेन त्यक्तेन भुईंचितः, म्हणजे तुम्ही त्याग करा, दान करा, त्यानं तुमच्याकडे वृद्धी होईल आणि म्हणून अक्षय तृतीयेला दान करतात. असं खूपदा वाचलंय की पाणी या दिवशी दान करावं. दान तुम्ही करा म्हणजे तुमच्याकडची संपत्ती त्याच्या दुप्पट वाढते. आता दान कशाचं करायचं? मुळात ही अक्षय तृतीया येते वैशाखामध्ये. आता हे रणरणतं ऊन इतकं असतं की त्या उन्हामध्ये आपण कुठल्या वस्तू दान कराव्यात तर त्यातलं पहिलं महत्त्व आहे पाणी. आणि त्यामुळं पाणपोया जिकडे तिकडे उभ्या करणं थोडक्यात जलदान आहे ते, आणि लोकांची तहान भागवणं. आता त्याच्यात सुद्धा एक जर बघितलं तर ह्या पाणपोईंना 3 माठ ठेवलेले असतात. साधारण जिथे पाणपोई असते तिथे 3 माठ असतात. आता अलीकडच्या काळामध्ये आपण बघू तर मोठा हौद पाण्याचा बांधलेला असेल तर त्याला 3 नळ असतात. आता हे जे 3 नळ आहेत किंवा जे 3 माठ ठेवलेले असतात हे ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक आहे आणि त्यामुळं हे जे जलदान आहे ते तुम्हाला अत्यंत पुण्यकारक होतं, कारण ह्या 3ही देवतांचे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होत असतात. त्यामुळं आपल्याला देण्याची जेव्हा हाताला सवय लावणं त्यावेळेला समृद्धी वाढते
आणि जसं आपण दिलेलं मुलं बघतात तसं मुलंही ते द्यायला शिकतात. त्यामुळं मुलांच्या देखत किंवा त्यांना घेऊन हे सगळ्या गोष्टी दान कराव्यात. पुन्हा दान हे सत्पात्री असावं. आता ह्याच्यासाठी ना मी तुम्हाला एक पुराणातली गोष्ट सांगेन. परशुरामांचे आई वडील जमदग्नी आणि माता रेणुका. रेणुका ही राजकन्या होती आणि जमदग्नी हे ऋषी कुळातले. तर त्या काळामध्ये त्यांच्या ह्या ऋषींचा जो संसार होता तो अर्थातच एक मोठी झोपडी म्हणजे आश्रम बांधलेला आणि त्याच्यामध्ये ह्यांचा संसार चालू असताना वेगवेगळ्या मंत्रांचे प्रयोग करून बाण सोडणं असं जमदग्नी ऋषी करत होते आणि त्या बाणांचा सराव करत असताना ते बाण पुन्हा उचलून आणायचं काम माता रेणुकेला करायचं लागायचं. ते करत असताना उन्हाळा प्रचंड आणि तिचे पाय भाजत होते आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही प्रत्येक वेळेला बाण आणताना हळूहळू तिची चाल मंदावायला लागली तेव्हा त्यांनी बघितलं की तिचे पाय खूप पोळले गेलेत, भाजले गेलेत, त्याला जखम व्हायला लागली आणि ते बघितल्यावर जमदग्नी संतापले आणि त्यांनी त्याच क्षणी सूर्यावर एक बाण सोडायला घेतला की तू तुझी उष्णता कमी कर, माझ्या बायकोचे पाय भाजले. तर त्यावेळेला सूर्यदेव त्यांच्यासमोर प्रगट झाले आणि सांगितलं की तुम्ही जर माझ्यावर असा बाण सोडलात तर संपूर्ण सृष्टीचं चक्र बदलून जाईल. मग जमदग्नीने विचारलं मग काय करायचं. मग त्याच्यावर त्यांनी सांगितलं की ह्या काळामध्ये तुम्ही दान द्या. आता पाय भाजलेत तर तुम्ही जोडे दान करा, ज्यांचे पाय भाजतात त्यांना चप्पल दान करा किंवा ज्यांना तहान लागते त्यांना पाणी द्या, सावलीसाठी छत्री द्या. मग ह्या गोष्टींचं दान करायचं महत्त्व त्या दिवशी आलं आणि मग ते दानाचं महत्त्व अक्षय तृतीयेला समजलं गेलं. ह्या दिवशी दान करतात त्याचं आणखीन एक कारण म्हणजे दान करायचं म्हणजे काय तर दुसऱ्याची थोडक्यात गरज भागवणं आणि त्याच्यामध्ये आपले पूर्वज जे आहेत, आपले जे पितर लोक आहेत त्यांना पण संतुष्ट करणं असा एक भाग येतो. आणि त्यामुळे घाटावरती वगैरे आज अक्षय तृतीयेला पितर लोकांसाठी वगैरे म्हणून अन्नदान नाही केलं जातं, त्यांचं स्मरण केलं जातं. अर्थात असाच भाग आहे की त्यांचाही तो जो पुढचा जीवन प्रवाह आहे किंवा त्यांचा जो जीवनकाळ आहे तो त्यांचा सुखावह व्हावा आणि म्हणून तर्पण करणं, त्या लोकांच्या नावाने पाणी सोडणं असंही करतात की त्यांना त्या लोकांमध्ये त्यांना पाणी मिळावं. आता मनामध्ये असा प्रश्न येतो की मी माझ्या वडिलांच्या नावाने म्हणून इथं सोडलंय पाणी, ते आता त्यांना पितर लोकात कसं मिळणार किंवा काय. पण असं असतं की त्यांना जो पुढचा जन्म मिळालेला असेल तिथं त्यांना त्या क्षणाला जी पाण्याची गरज असेल तो भागवणारा दुसरा कोणतरी तिथं असतो. त्यामुळं तुम्ही दिलं की ते दुसऱ्याला व्यवस्थित मिळतं आणि त्यानं तुमची सुखसमृद्धी वाढते, कारण तिथून त्यांनी दिलेले आशीर्वाद ते तुमच्यापर्यंत पोहोचतात. कबीरांनी एक दोहामध्ये लिहिलेलं होतं की चीटी चावल ले गई पथमे मिल गई डाल. आता ती चिटी म्हणजे छोटीशी मुंगी, तिला जाता जाता वाटेमध्ये एक तांदूळाचा दाणा मिळतो. तो दाणा मिळाल्यावरती ती घेऊन चालली आणि तेवढ्यात तिला वाटेत डाळीचा दाणा दिसतो. आता ती एवढीशी मुंगी एकटी तो तांदूळाचा दाणा घेऊन जाणार, डाळीचा दाणा घेऊन जाणार, तिला दोन्ही नेणं काही शक्य नाही, म्हणजे एकाचा त्याग करायला हवा. तर कबीरांना हेच सांगायचंय की तुम्ही त्याग करायला शिका, तुम्हाला सुख भरपूर मिळेल. कारण ते तुम्ही दुसऱ्याला दिलं की दुसरा जेव्हा सुखी होतो तेव्हा त्याचे आशीर्वाद तुम्हाला मिळत असतात. अतिरिक्त संग्रह न करता गरजवंताला आपण ते द्यायला पाहिजे. अर्थात ते देताना आपलं वापरलेलं कुठल्या गोष्टी दिल्या म्हणजे दान दिलं असं नाही, तर ते दान सश्रद्ध मनानं देणं तरच त्याचं पुण्य तुम्हाला मिळतं. अक्षय तृतीया म्हटलं की सोने खरेदीही केली जाते, तर याबद्दल काही विशेष आहे का? अक्षय म्हणजे नष्ट न होणारं. मग नष्ट न होणारं सुख तुम्हाला प्राप्त व्हायचं असेल तर आत्ता व्यवहारामध्ये आपण सगळेजण लक्ष्मी म्हणजे पैसा ॲक्च्युली तो सगळा नष्ट होणार आहे, पण तरी सुद्धा माणसाला असं वाटतं की तो माझ्याकडे अक्षय राहावा आणि म्हणून बऱ्याच जणांच्या घरी या दिवशी धनाची पूजा म्हणजे त्या कलशामध्ये धन ठेवून त्याची पूजा केली जाते. त्याच्यामध्ये जास्त करून सोन्याला महत्त्व आहे. अक्षय तृतीये दिवशी सोनं आणि चांदी खरेदी जास्त लोक करतात. माणूस हा नाश पावणार आहे, त्यामुळं तो गेला तरी पुढच्या पिढीसाठी आपण काहीतरी सोय करून ठेवावी हा जो माणसाचा विचार असतो ना, मग त्या सोन्याला इतकी किंमत आहे की तो कधीही तुमच्या उपयोगी पडणार आहे. आणि त्यामुळं थोडंसं लोकांची सोने खरेदी करण्याच्या मागे थोडे लोक असतात आणि म्हणून अक्षय तृतीया सोने खरेदी, चांदी खरेदी किंवा घराचे जर व्यवहार करायचे असतील तर ते पण ह्या दिवशी केले जातात.
सोने खरेदीचा मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेबद्दल आपण रत्नागिरीतील प्रसिद्ध सोने व्यापारी प्रमोद खेडेकर यांच्याशी बोलणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार मॅम. आज अक्षय तृतीया आहे, तर या निमित्ताने सोने खरेदीची खूप घाई गडबड असते, तर तुमचा अनुभव कसा आहे इतक्या वर्षांचा? अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त. त्याच्यामुळे लोक काही हा चान्स काही चुकवत नाहीत. काही ना काही घरी शुभ मुहूर्तावर घेऊन जातात सोनं आणि त्यांचा अनुभव आलाय. कारण या अक्षय तृतीयेला घेतलेलं सोनं आहे, पुढच्या अक्षय तृतीयामध्ये त्यामध्ये किती वाढ झाली किंवा काय ते त्यांना कित्येक वर्ष हे सगळं बघत आलेत. आणि सोनं ही अशी वस्तू आहे, SIP सारखंच सोनं लोक घेतात. हा हा जसे पैसे येतील तसं. म्हणजे एखादा समजा आपण जशी SIP चालू करतो शेअर्सची, हा महिना 2,000, 5,000, 10,000 जे काय असेल ते प्रत्येकाच्या आपापल्या कॅपॅसिटी प्रमाणे हं. तसं हे सोनं घेतात. आणि 3.5 मुहूर्तापैकी एक चांगला मुहूर्त असल्यामुळे हा कोण त्याचा चान्स मिस नाही करत, घेतातच. आपण असं बघितलंय की सोन्याच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असते, तरीही हो, हो. इतक्या वर्षांमध्ये लोकांचं असं हे कमी झालंय की लोक ही प्रथा किंवा ही परंपरा जपत आले आहेत. नाही, जपतच आलेत कारण त्यांना विश्वास आहे सोन्यावर. दरवर्षी वाढ दिली ना, हा हा त्याच्यामुळे लोकांचा हा सोन्यावर खूप विश्वास आहे. हा म्हणजे अक्षय तृतीयेला जे अक्षय असं म्हटलं जातं की वाढत जातं, तीच एक परंपरा अक्षय तृतीयेला लोक अजूनही जपत असतात. पाळतात लोक. हो ना. होय होय होय. धन्यवाद सर, आपण आकाशवाणीशी बोललात. धन्यवाद मॅडम. शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आपल्याकडे या परिसरामध्ये काही रूढी परंपरा आहेत का, किंवा सण उत्सव त्या निमित्तानाचा दिवस धरून करतात का? हो, करतात. आपल्याकडे काही रूढी अशा आहेत कोकणात, जास्त करून अक्षय तृतीयेला हा जो शेतकरी वर्ग आहे ना, तो बियाणं पेरतो. हं. त्याला धूळफेक पण म्हणतात काही जण. हं. त्यावेळेला ते दाणे जे पेरलेले असतात ते त्या गरम जमिनीमध्ये चटकन रुजतात. थोडंसं जरी पाणी घातलं तरी ते रुजतात आणि त्याची वाढ चांगली होऊन पावसाच्या आधी किंवा पावसाच्या सुरुवातीच्या काळामध्ये हे जे वेलवर्गीय वगैरे भाज्या आहेत त्या सगळ्या तेव्हा मिळायला सुरुवात होते. याच पेरणीबद्दल आपल्याला सांगत आहेत रत्नागिरीच्या नारळ संशोधन केंद्राचे माजी प्रमुख दिलीप नागवेकर सर. सर नमस्कार, आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत. अक्षय तृतीयेच्या निमित्तानं पेरणी केली जाते असं सांगितलं जातं, तर आपण हे सातत्याने करता, तर त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. कसं आहे, अक्षय तृतीयेला पूर्वीपासून परंपरा होती आपली खरी म्हणजे कोकणामध्ये, की पावसाळ्यामधला जो भाजीपाला आहे तो अक्षय तृतीयेला लावला जायचा. आणि त्यासाठी लोक ते पाणी घालून जगवायचे आणि पाऊस पडला की मग ती पिकं साधारणतः पावसाळ्यामध्ये ह्या भाजीपाला उपलब्ध. पूर्वी कसं ह्या कुठल्याही वाहतुकीची सोयी नव्हत्या. गावागावातून घरचा भाजीपाला हा फार महत्वाचा होता. कुठे विकत आणून लोक भाजी करत नव्हती. हा. एक प्रसंगी विकत बाजारपेठेमध्ये घेऊन जात होती आणि त्याची सुरुवात बसून ते करत होती. आणि थोड्याच दिवसात पावसाळा सुरू होणार असं रोहिणी नक्षत्र सुरू होतं. पहिला पाऊस पडतो नाही म्हटलं तरी. आणि मग हळूहळू सगळ्या पावसाची जी प्रोसेस असते ते सुरू होते. आणि त्याच्यात ती तग धरतात चांगल्या प्रकारे झाडं. कारण एकदा पाऊस मृग नक्षत्रामध्ये सुरू झाला की अशा वेळी बियाणं रुजणं आणणं वगैरे जर थोडीशी मुश्किल होऊन बसतं. तर ते आतापासून जर रोपं तयार असतील तर ती चांगल्या प्रकारे तग धरू शकतात पावसाळ्यामध्ये. थोडे पावसाळ्यात पेरून होत नाही अशातला भाग नाही, पण तग धरून नेण्याची जी शक्ती असते आणि भाजीपाला लवकर तयार होतो, जेणेकरून त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे. हा मुहूर्त आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी पेरणी करण्याचा मुहूर्त परंपरेने चालत आलेला आहे. आपण ते सगळं आता विसरत चाललो आहे. गावोगाव आम्ही लहानपणी सुद्धा ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, केलेल्या आहेत. तर यावर्षी आम्ही पटवण हायस्कूलमध्ये परसबागेचा उपक्रम घेतला होता. आता रब्बी हंगामामध्ये फळभाज्या म्हणजे वांगी, मिरची वगैरे या सगळ्या भाज्या त्या ठिकाणी लावल्या होत्या. आणि यावर्षी आता त्यांना मी म्हटलंय रविवार आहे, आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि त्यासाठी आता हे आपल्याकडे पावसाळ्यामध्ये वेलगरी फार मोठ्या प्रमाणात केली जातात आणि त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी लावू. परत एकदा लोकांमध्ये, मुलांमध्ये जागृती होऊ दे, जेणेकरून त्याचा फायदा पुढच्या पिढीला होऊन चांगल्या प्रकारे होईल. तुम्ही जे बियाणं पेरता त्याच्यामध्ये प्रामुख्याने कोणकोणत्या प्रकारच्या भाजीपाल्याची बियाणं असतात? साधारणतः पूर्वीपासून आपल्याकडे पडवळ मोठ्या प्रमाणात करवते. पडवळ आहे, काकडी आहे, दोडका आहे, अशा विविध भाज्या ज्या वेलवर्गीय आहेत की ज्याचे वेलवरती आपल्याला झाडावर म्हणजे मंडप करून त्याच्यावर चढवावं लागतात. पटवर्धन हायस्कूलमध्ये तुम्ही हे सुरू करताय, म्हणजेच मुलांपर्यंत किंवा विद्यार्थ्यांपर्यंत हे सगळं जाणार आहे, तर याच्यासाठी तुम्ही आधी काही मार्गदर्शन वर्ग त्यांचे घेतले होते का? त्यांचे मार्गदर्शन त्यांच्या शिक्षकांना या संबंधित सगळ्या माहिती दिलेली आहे. मुलं लहान होतं, परीक्षा चालू आहेत, पण हा कार्यक्रम उपक्रम असा उद्देश तोच आहे
हा. आता मुलांमार्फत ते सगळीकडे पोहोचणं आवश्यक आहे. सर, या निमित्ताने तुम्हाला काय सांगायचं आहे लोकांना? आता सगळीच परिस्थिती बदलत चालली आहे. हं. पाण्याचा तुटवडा हे जरी मान्य असलं तरी अशी काही आपल्या घरगुती म्हणजे घरासाठी लागणारे जे भाजीपाला आहे ते आपल्या परसबागेमध्ये करण्याची पूर्वीपासूनची पद्धत होती. पूर्वी लोक भाजीपाला आणण्यासाठी शहरामध्ये जात नव्हते. आपल्याकडचा काय थोडाफार भाजीपाला असेल तो शहरामध्ये विक्रीला नेत होते आणि ज्याचा लवकर भाजी मिळेल त्याला चांगल्या प्रकारचा दर होतो असं आपण पाहतो. पुढे मग श्रावण महिना येतो, सगळे उपवास असतात. तर अशा पद्धतीसाठी स्वतःसाठी भाजी परसबागेमध्ये करायला काही हरकत नाही. ठराविक भाजीपाला जर आपल्याला तर आपली गरज आपण भागू शकू आणि आपण चांगल्या पद्धतीने ऑर्गॅनिक पद्धतीने केलं, सेंद्रिय खतं घातली तर चांगल्या प्रकारचं हे सशक्त असं भाजीपाला आपल्याला उपलब्ध होऊ शकते. आरोग्यदायीच्या दृष्टीने तोही फार महत्वाचा भाग आहे. कुठेतरी रासायनिक खतं वापरून भाजीपाला येतो त्यापेक्षा हे भाजीपाला आपण आपल्या घरी आपल्याला एक मानसिक समाधान पण असतं होय. आपण लावलेल्या भाजीचं, नाही काय? हो, बरोबर आहे सर. त्या पद्धतीने त्याचा विचार करावा हो अशी सर. संकल्पना आहे खरी. हां, हां. सर, एक छान उपक्रम आणि ही पद्धत खरं तर खूप जणांना माहीत नाहीये, की अक्षय तृतीयेला बियाणं हो. सुद्धा पेरलं जातं. तर आपल्या पेरलं निमित्तानं जातं. आमच्या श्रोत्यांना सुद्धा ही सगळी माहिती मिळेल. आपण ही माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मॅडम, अक्षय तृतीयेच्या निमित्तानं आपण श्रोत्यांना कोणता संदेश द्याल? अक्षय तृतीया ही अत्यंत पुण्यकाळ म्हणून समजला जातो आणि त्याचे अनुभव पण लोकांना येतात. त्यामुळे 3:30 मुहूर्तातला अक्षय तृतीया या दिवशी आपणा सर्वांच्या हातून दानधर्म घडावा, पाणपोया उभारल्या जाव्यात, सगळ्या लोकांची तहान भागवली जावी आणि आपणा सर्वांना सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं अशा मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि थांबते. नमस्कार. अक्षय तृतीयेला नवीन काहीतरी घ्यायचं, मग गाडी असेल, वस्तू असेल, इथपर्यंत बऱ्याच जणांना माहिती असतं. पण मॅडम, अक्षय तृतीया म्हणजे किती महत्त्वाचा दिवस आहे आणि वेगवेगळ्या अर्थाने म्हणजे नवीन अवतार घेतले गेले, इथपासून ते नवीन पीक रुजवण्यापर्यंतचं या दिवसाचं महत्त्व आहे. दानाचं किती महत्त्व आजच्या दिवसासाठी आहे हे आपण सांगितलं आणि मला वाटतं श्रोते हो, आजचा हा दिवस नेमका नक्की किती महत्त्वाचा आहे हेही तुम्ही जाणलं असाल. मॅडम, आज इथे आपण आलात आणि खूप छान माहिती दिलीत आमच्या सगळ्या श्रोत्यांना. त्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात अक्षय तृतीयेबद्दलची आपण खूप विस्तृत माहिती ऐकली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला जरूर कळवा आणि या कार्यक्रमातून मला निरोप द्या. आजचा हा दिवस आपल्याला खूप शुभ जावो या सदिच्छांसह मी अनघा योगेश मगदूम आपला निरोप घेतेय. नमस्कार.